8वी स्कॉलरशिप या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी अमित देशमुख आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. आपण संख्याज्ञान या प्रकरणावर हा चौथा व्हिडिओ बनवत आहोत. यादीच्या 3 व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर सुरू करूयात संख्याज्ञान. आता संख्याज्ञानमध्ये पुढचा भाग कोणता विचारला जातो तर दिलेल्या अंकापासून संख्या तयार करणे. बघा इथं काही अंक दिले जातात 3, 5, 6, 8, 9 या अंकापासून आपल्याला संख्या तयार करायची. आता प्रश्न अशा पद्धतीचा येईल की 3, 5, 6, 8, 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या कोणती. मग लहानात लहान संख्या तयार करायची. लहानात लहान संख्या करताना काय करणार, दिलेले अंक पहा आणि ते चढत्या क्रमानं मांडा. बघा सगळ्यात छोटा याच्यामध्ये कोणता येईल, 3 येईल. त्याच्यापेक्षा मोठा इतरापेक्षा लहान 5, त्याच्यापेक्षा मोठा इतरापेक्षा लहान 6, त्याच्यापेक्षा मोठा इतरापेक्षा लहान 8 आणि शेवटी 9. ही झाली लहानात लहान 5 अंकी संख्या तयार. तर समजा इथं 0 असतं तर मग काय केलं असतं. सपोज या 6च्या जागी मी काय करतो 0 घेतो. मग दिलेले अंक चढत्या क्रमानं मांडल्यावर बघा बरं काय होईल. 0, 3, 5, 8, 9 संख्या तयार होते 3589. 5 अंकी होते का नाही. मग काय करणार, शून्याच्या उजवीकडचा जो शून्योत्तर अंक असेल तो डावीकडे घेणार. मग शून्याच्या उजवीकडं 3 हा शून्योत्तर अंक आहे. शून्योत्तर म्हणजे मीन्स 0 न सोडून आणि बाकीचे जसे असतं क्रमानं 30,589 म्हणजे हे समजलंय. ठीक आहे. बर आता याच्यामध्ये आणखी तुम्हाला ट्विस्ट, तुम्हाला काय विचारतील 3, 5, 0, 8, 9 हे अंक वापरून तयार होणारी लहानात लहान समसंख्या कोणती. मग तुम्ही काय करणार, पहिल्यांदा लहानात लहान संख्या तयार करणार. या पद्धतीनेच लहानात लहान संख्या तयार झाली 30,589. मग चेक करा समसंख्या आहे का नाही, कारण एकक स्थानी 9 आहे. एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या सम असते. पण इथं एकक स्थानी 9 आलाय त्यामुळे ही संख्या सम नाही. मग काय करा, एकक स्थानच्या जवळचा सम अंक एकक स्थानी घ्यायचा. मग पहा एकक स्थानच्या जवळचा समांक 8 तो एकक स्थानी घेतला. बाकीचे अंक जसे तसे 30,598. जर आपल्याला लहानात लहान विषम संख्या विचारलं तरीही हीच पद्धत. समजलंय. तर दिलेल्या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करायची समजली असेल, दिलेल्या अंकापासून लहानात लहान सम संख्या विषम संख्या तयार करता येत असेल आता, तर पुढचा भाग आपण पाहू दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. तर आता या अंकापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. कंडिशन काय असते, प्रत्येकी एकदाच अंक वापरायचा आहे. मग लहानात लहान संख्या तयार करताना आपण काय केलं, दिलेले अंक कसे मांडले होते, चढत्या क्रमानं मांडले होते. मग मोठ्यात मोठी संख्या तयार करताना त्याच्या विरुद्ध काय करणार, दिलेले अंक उतरत्या क्रमानं मांडणार. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मोठा अंक 9, परत त्याच्यापेक्षा छोटा 8, परत त्याच्यापेक्षा छोटा 5, परत त्याच्यापेक्षा छोटा 3 आणि सगळ्यात शेवटी 0. 98,530 ही झाली या अंकापासून बनणारी मोठ्यात मोठी संख्या. बर आता इथं परत तुम्हाला विचारतील दिलेल्या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती. मग एकक स्थानी पहा विषम अंक आहे का नाही. मग मगाशी सारखाच एकक स्थानच्या जवळचा विषम अंक एकक स्थानी घ्यायचा आणि बाकीचे अंक जशास तसे लिहायचे. मग काय झालं इथं 98,503 ही दिलेल्या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या. मग समसंख्या विचारलं तर हीच मेथड. समजलंय. ठीक आहे. तर आता पुढचा भाग आपण पाहू दिलेल्या अंकापासून बनवता येतील तितक्या संख्या बनवणे. मग अंक देतो तुम्हाला 3, 7, 1, 2 या अंकापासून किती संख्या बनवता येतील. मग आता हे बनवताना काय करायचं, पहिल्यांदा सहस्रस्थानी आपण 3 घेऊ.
बाकीचे अंक जशाच तसे मांडू. 3712 ही संख्या एक तयार झाली. पुढं काय करायचं, सहस्रस्थानचा अंक तोच ठेवायचा, शतक स्थानचा पण अंक तोच ठेवायचा. आता इथं एकक आणि दशक मध्ये आदला बदल करा. 3721. बर, पुढं सहस्रस्थानचा अंक तोच ठेवूत आपण आणि शतक स्थानचा अंक तोच 7च ठेवला आणि याच्यात आदला बदल केली तर 712 म्हणजे रिपीट होतोय ती संख्या. म्हणून काय करायचं, आता शतक स्थानचा अंक बदलू, तिथं काय करू, 2 घेऊ. 3217. परत शतक स्थानी 2 ठेवून 3271. आता शतक स्थानचा अंक काय करावं लागेल, बदलावं लागेल. 7 घेतलाय, 2 घेतलाय, राहिलाय कोणता, सहस्रस्थानी तर 3 ऍज इट इज. 1 7 2. 3172. 3127. आता शतक स्थानी अंक आहे, राहिलाय कोणता घ्यायला नाही, मग सहस्रस्थानचा अंक बदलावा लागेल. आता इथं तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, 3 हा अंक सहस्रस्थानी ठेवून किती संख्या तयार झाल्यात, 1 2 3 4 5 6. म्हणजे आता इथून तुम्ही एक गेस करू शकता, सगळ्या संख्या काही तुम्हाला काही प्रश्न असा नसतो की हे अंक वापरून कोणकोणत्या संख्या बनतील, कारण तेवढं पेपरमध्ये पर्याय द्यायला तेवढी काही जागा नसते. त्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन जर विचारला याच्यावर तर अशा पद्धतीने विचारतील की हे अंक वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील. मग इथे एक लक्षात आलं का, सहस्रस्थानी 3 घेतल्यानंतर किती संख्या तयार झाल्या, 6. मग प्रत्येक अंक सहस्रस्थानी घेतल्यावर किती संख्या तयार होतील, 6च. म्हणजे एकूण किती संख्या तयार होतील, 24. समजलंय. बर, तरी पण एक रो तुम्हाला 7 सहस्रस्थानी घेऊन पाहूत आपण. 7312. 7321. याच पद्धतीने 7000 शतक स्थानचा अंक बदलू, 7213. 7231. पुढं शतक स्थानचा अंक बदलायला लागेल, 7000 3 घेतलाय, 2 घेतलाय, 1 घेऊ, 7132. 7123. या पद्धतीने आपल्याला 24 संख्या मिळतील. बघा, 7 सहस्रस्थानी घेतला, 6 संख्या तयार झाल्या. पहा, मग अशी सांगितल्याप्रमाणे सहस्रस्थानी अंक ठेवून प्रत्येक वेळी बघा, 3 सहस्रस्थानी 6, 7 सहस्रस्थानी ठेवून 6, 1 सहस्रस्थानी ठेवून 6 आणि 2 सहस्रस्थानी ठेवून 6 संख्या तयार झाल्या. म्हणजे एकूण टोटल किती संख्या तयार झाल्या, 24 संख्या तयार झाल्या. तर हे समजलं असेल तर पुढचा भाग घेऊ. बर, आता कधी कधी काय देतील, 3 7 आणि 1 या अंकापासनं 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करा. अरे हे काय, अंक तर 3 दिलेत आणि संख्या 5 अंकी तयार करायची आहे, मग काय करणार, काही हरकत नाही. 3 अंक दिलेत ना, आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायला किती अंक कमी पडतायत, 2 अंक कमी पडतायत. मग या तिघापैकीच 2 अंक घ्यायचे. कोणते 2 अंक घ्यायचे, आता पहा प्रश्न पहा काय विचारले आपल्याला, लहानात लहान विचारलंय, म्हणून लहानात लहान अंक कोणता आहे या तिघामध्ये, 1 आहे, तोच रिपीट करा 2 वेळा. आता मिळाले 5 अंक आणि हे चढत्या क्रमाने मांडा. 1 1 1 3 7. 11137. ही काय झाली, लहानात लहान संख्या. बर, आता कुणी म्हणल सर इथं जर 0 असेल तर काय करणार, 3 7 0 या अंकापासून लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करा. तरी पण तीच मेथड, सर्वात लहान अंक 2दा घ्यायचा आणखीन आणि दिलेले अंक चढत्या क्रमाने मांडायचे. मग संख्या तयार होईल 37. 5 अंकी होते का, नाही होत. मग करायचं काय, परत मगाशी सांगितल्याप्रमाणे शून्येतर जो अंक असेल तो डावीकडे पहिल्यांदा घ्यायचा. मग शून्याच्या उजवीकडचा शून्येतर अंक, इथं 0 इथं 0 इथं 3 आहे, तो सुरुवातीला घ्यायचा आणि बाकीचे अंक जशास तसे पुढे सरकवायचे. ही झाली लहानात लहान 5 अंकी संख्या तयार. मग 4 अंक दिले असले तर एक छोटा अंक रिपीट करायचा. समजलंय हे. आता पुढं याच्यातच हेच अंक वापरून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची आहे. मग अशी लहानात लहान संख्या तयार करत असताना आपण काय केलं, लहान अंक आणखी 2दा घेतला, 2 अंक कमी पडत होते ना,
म्हणून दोनदा घेतला. मग इथं पण 2 अंक कमी पडतायत आणि मोठ्यात मोठी करायची म्हणजे बरोबर मोठा अंक दोनदा घ्यावा लागेल. 37077. आता या अंकापासून 5 अंकी संख्या तयार करता येते. मोठ्यात मोठी करायची आहे म्हणून उतरत्या क्रमानं 77,730 ही झाली या अंकापासून बनलेली मोठ्यात मोठी संख्या. समजलंय? तर आता तुम्हाला प्रश्न या पद्धतीचा पुढचा विचारला जाऊ शकतो की 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती. आता तुम्ही म्हणाल हा काय नवीन प्रकार आहे, अंक कुठं दिलेत सर. मग अंक द्यायची गरज नाही. आपल्याला काय विचारलंय, 5 अंकी लहानात लहान संख्या विचारली आहे. मग आपल्याला माहिती आहे अंक 0 ते 9 असतात. 0 हा सर्वात लहान तर 9 हा सर्वात मोठा असतो. मग काय करायचं, ते 0 ते 9 पर्यंतचे अंक वापरायचे आणि लहानात लहान संख्या तयार करायची. मग 5 अंकी विचारली आहे आणि लहानात लहान विचारली आहे म्हणून लहान अंक 5 वेळा घेऊत आपण. 1 2 3 4 5. लहान अंक 0 आहे 0 ते 9 पर्यंतचा. मग तो 5 वेळा घेतला तर काय झालं, 0 झालं. मग काय करणार, मगाशी सांगितल्याप्रमाणे 0 पेक्षा मोठा व इतरांपेक्षा लहान शून्येतर अंक 1 आहे तो डावीकडे घ्यायचा आणि संख्या तयार झाली 10,000. 10,000 ही 5 अंकी लहानात लहान संख्या. बर, आता इथं कधी कधी काय विचारतील, 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती. मग आपल्याला तर माहिती आहे सम संख्या झाली की त्याच्या पुढची कोणती असते, विषम संख्या. मग 10,000 ही सम संख्या आहे. मग 10,000च्या पुढची विषम संख्या कोणती आहे, 10,001. ही झाली 5 अंकी लहानात लहान विषम संख्या. आता ही झाली लहानात लहान 5 अंकी संख्या, लहानात लहान 5 अंकी विषम संख्या. मग जर लहानात लहान 4 अंकी संख्या विचारली तर ती असेल 1000. लहानात लहान 4 अंकी विषम संख्या विचारली तर ती काय असेल, 1001 असेल. लहानात लहान 3 अंकी संख्या विचारली तर ती असेल 100. लहानात लहान 3 अंकी विषम संख्या विचारली असेल तर ती असते 100. मग त्याच पद्धतीनं पुढे आणखीन असं विचारतील की मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती. मग मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या अंक दिलेले नाही. मग अंक आपण कोणते वापरतो, 0 ते 9 पर्यंत वापरतो. मग इथं काय करणार, मोठ्यात मोठी 5 अंकी विचारली आहे म्हणून 0 ते 9 मध्ये मोठा अंक कोणता आहे, 9 आहे. 5 अंकी आहे म्हणून 5 वेळा घेतला. 99,999 ही 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली. बर, कधी कधी तुम्हाला असे विचारतील 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती आहे. मग आता याच्या पुढची घेणार का, नाही. कारण काय होईल, 99,999 ची पुढची संख्या 1,00,000 ती 6 अंकी होते. मग याच्या आधीची घ्यावी लागेल आपल्याला 99,998 ही 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. बर, 4 अंकी मोठ्यात मोठी विचारली 9,999. 4 अंकी मोठ्यात मोठी सम विचारली तर 9,998. 3 अंकी मोठ्यात मोठी विचारली तर 999. 3 अंकी मोठ्यात मोठी सम विचारली तर 998. या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवता येतील. इथपर्यंतचा भाग तुम्हाला समजला असेल मी असं गृहीत धरतो. या पुढील व्हिडिओमध्ये आपण संख्याज्ञान या प्रकरणावरील सर्व स्वाध्याय अगदी उदाहरण प्रत्येक उदाहरण समजून देऊन सोडून घेणार आहोत. तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबण्यास विसरू नका.